नमस्कार, मी स्वाती पाटील. बाईट सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. मुंबईच्या विकासाशी संबंधित 40,000 कोटींच्या कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन झालं. मुंबई शहराला सर्वोत्तम बनवण्यात या कामांची मोठी भूमिका असणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. जब शहरों में सुशासन के लिए समर्पित शासन होता है तभी ये काम तेजी से जमीन पर उतर पाते हैं. इसलिए मुंबई के विकास में स्थानीय निकाय की भूमिका बहुत बड़ी है. मुंबई के विकास के लिए बजट की कोई कमी नहीं है. बस मुंबई के हक का पैसा सही जगह पे लगना चाहिए. अगर वो भ्रष्टाचार में लगेगा, पैसा बैंकों की तिजोरी में बंद पड़ा रहेगा, विकास के काम को रोकने की प्रवृत्ति होगी, तो फिर मुंबई का भविष्य उज्जवल कैसे हो. 25 वर्षात मुंबईला सुविधा न मिळणं हे अयोग्य असल्याचंही मोदी म्हणाले. मुंबई के लोग, यहां के सामान्य जन परेशानियां झेलते रहे. ये शहर विकास के लिए तरसता रहे. ये स्थिति 21वीं सदी के भारत में कभी भी स्वीकार्य नहीं हो सकती है और शिवाजी महाराज के महाराष्ट्र में तो कभी नहीं हो सकती. राज्यात शिंदे फडणवीस जोडी येताच कामाचा वेग पुन्हा वाढल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. हमारी ये प्रतिबद्धता मुंबई में मेट्रो नेटवर्क के विस्तार में भी दिखती है. 2014 तक मुंबई में सिर्फ 10-11 किलोमीटर तक मेट्रो चलती थी. जैसे ही आपने डबल इंजन सरकार बनाई, वैसे ही इसका तेजी से विस्तार हुआ. कुछ समय के लिए काम धीमा जरूर हुआ, लेकिन शिंदे जी और देवेंद्र जी की जोड़ी के आते ही अब फिर तेजी से काम होने लगा है. मुंबई में मोदींचा डंका हा दावोसमध्येही ऐकायला मिळतो असं म्हणत एकनाथ शिंदेंनी मोदींचं कौतुक केलं. आदरणीय प्रधानमंत्री जी, एक लग्जमबर्ग के प्राइम मिनिस्टर मिले, मुझे कहा मैं मोदी जी का भक्त हूँ. मेरे साथ उन्होंने फोटो खिंचवाया, बोले मोदी जी को एक फोटो दिखाई. जर्मन के कुछ लोग मिले, सऊदी के कुछ प्रमुख लोग मिले, बोले आप मोदी जी के साथ हो ना. मैंने कहा हम उनके लोग हैं. कहने को बहुत आनंद हो रहा है कि मोदी जी का करिश्मा, उनके लोकप्रियता की डंका तो अपने देश में तो बजा रहे हम सब, लेकिन दुनिया में दावोस में भी उनके नाम की डंका सुनाई पड़ रही है. मुंबईकरांची सुटका करण्याची संधी मोदींमुळेच मिळणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. क्योंकि कई लोगों की मंशा, इच्छा, अपेक्षा थी कि यह कार्यक्रम मोदी जी के हाथों से ना हो, लेकिन नियति के सामने किसी का नहीं चलता है. और ये आज जो आप लोग देख रहे हो, हमारी मंशा थी, हमारी इच्छा थी, हमारी अपेक्षा थी, इस महाराष्ट्र की जनता की अपेक्षा थी, मुंबई वासियों की अपेक्षा थी. जो ये मुंबई के लिए जो हम लोग यहाँ पर जो विकास के प्रकल्प ला रहे, उसका भूमि पूजन और लोकार्पण देश के प्रधानमंत्री जी के हाथों से हो. और आज यही गेली 25 वर्ष मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी फक्त त्यांची घरच भरली असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. रोज हजारों नहीं करोड़ों लीटर पानी
ट्रीट न करता, कुठली प्रक्रिया न करता आम्ही समुद्रात सोडत होतो. हा समुद्राचा वास, समुद्राची घाण ही त्याच्यामुळे होती. 20-20, 25-25 वर्ष मुंबई महानगरपालिकेवर ज्यांनी राज्य केलं त्यांनी केवळ डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट केले, स्वतःची घरं भरली, पण मुंबईकरांना त्या ठिकाणी शुद्ध पाणी देण्याचा कधी प्रयत्न केला नाही. पण आम्ही एसटीपीचा प्रोजेक्ट आणला, मात्र यांची टक्केवारी यांची टक्केवारी काय जमत नव्हतं माहितीये ना. हाँ, वो जम नहीं रहा था और इसलिए हिस्सेदारी नहीं मिली, इसलिए उसको नहीं किया गया. लेकिन हमारी सरकार आने के बाद हमारे शिंदे जी के नेतृत्व में हमने उसको गति दी और गति के साथ उसको पूरा करने का काम अभी हो रहा है. आज उसका शिलान्यास माननीय मोदी जी के हाथों से हो रहा है और ये केवल और केवल मोदी जी आपकी सरकार के कारण संभव हुआ है. भाजपकडे मोदींशिवाय पर्याय नसल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला. सोबतच ग्रामपंचायत निवडणूक किंवा लोकसभा असो, सगळीकडे मोदींची धावपळ होते असंही त्या म्हणाल्या. कारण का बिचारे, म्हणजे मलाही मोदीजींची कधी कधी काळजी वाटते. कारण का म्हणजे ग्रामपंचायतीपासून देशाचं कुठलंही इलेक्शन असेल तर बिचाऱ्या मोदीजींनाच धावपळ करावी लागते. पण अर्थातच ते पण खूप कष्ट करतात पक्षासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं मोदीजींशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. त्याच्यामुळे व्हॉट कॅन दे डू. तर दुसरीकडे आमच्या कुटुंबावर बोलल्याशिवाय बातमी होत नाही. पडळकरांना बातमी मिळत असेल तर चालू द्या, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आमच्या घराच्याबद्दल बोलल्याशिवाय ना बातमी होतच नाही. हो, तुम्हाला जरा माझा म्हणजे उद्धटपणा वाटेल, त्याच्यामुळे मी हात जोडून म्हणते की तो उद्धटपणा नाही आहे माझा. मी प्लीज खूप प्रांजळपणे मी सांगते की आमच्या घराबद्दल कोणीचा बरं फोटो होत असेल आणि त्यांची बातमी होत असेल तर राहू द्या ना. चॅनल पण बिझी राहतो, ते पण त्यांना पण पब्लिसिटी मिळते. इट्स ओके यार, इतकं तर दिलदार आदमीने होना चाहिए. महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून उमेदवार नाना पटोलेंनी जाहीर केले. विधान परिषदेचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सुधाकर अडबैले, अमरावती विभागात धीरज लिंगाडे, औरंगाबादमध्ये विक्रम काळे, नाशिकमध्ये शुभांगी पाटील आणि कोकणमध्ये बाळाराम पाटील असे 5 आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही रिंगणात उभे ठेवलेले आहेत. महाविकास आघाडीचे 5ही उमेदवार विधान परिषदेची निवडणूक जिंकतील असा दावा नाना पटोलेंनी केला. तरुणांमध्ये आणि नोकरीमध्ये असलेल्या लोकांमध्ये असलेला भारतीय जनता पार्टीचा राग हा यामध्ये स्पष्ट होतो. भाजपजवळ नाशिकमध्ये जगातली सगळ्यात मोठी पार्टी असलेला भाजप, आपले स्वतःचा गौरव करणारी भाजपजवळ साधा नाशिकमध्ये उमेदवार पण सुद्धा त्यांना मिळालेला नाही, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्षात घेतलं तर 5ही निवडणुका महाविकास आघाडीचे 5ही उमेदवार जिंकतील अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. सुधीर तांबेंना काँग्रेस पक्षानं तातडीने निलंबित केल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं. आजच त्यांच्यावर आपण पाहिलं असेल, त्यांच्यावरचं आमच्या AICC जे पत्र आलं, डॉक्टर सुधीर तांबे यांना तातडीने निलंबित करण्यात आलं. यांना प्रदेशकडे जबाबदारी दिलेली आहे, ते उमेदवारीत राहतील आणि म्हणून या सगळ्या त्यांच्यावर प्रचारही सुरू झालेला आहे. म्हणून त्यांच्यावरही निष्कासनाची कारवाई आहे. दुसऱ्याचं घर फोडण्याचं काम भाजप पक्ष करत असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. भाजपला उमेदवार मिळाला नाही, भाजपचा उमेदवार दिला नाही, नेमकं काय ती स्पष्टता येणार आहे. ही जी घेऊन वाद करण्याची पद्धत जी भाजपने महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे, दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम भाजप करते आहे.
एकदा स्पष्ट होतं ना, अगदी कुठल्या आधारावर ते गरम फोडतात काय, केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग सातत्यानं करताय हे स्पष्ट झालेलं आहे. मोदी ज्या कामांचं उद्घाटन करतायत ती कामं शिवसेनेनं केलेली आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली. ह्या अनेक प्रकल्पाची योजना, पायाभरणी, सुरुवात अनेक अडथळे पार करून ही शिवसेनेची सत्ता असताना महानगरपालिकेनं केली आणि त्याच्यापैकी प्रमुख परियोजनांचं म्हणजे योजनांचं उद्घाटन करायला प्रधानमंत्रीजी येत आहे. हे शिवसेनेचं यश आहे. शिवसेनेनंच सुरू केलेल्या कामांना जी गती मिळाली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आज या त्यांच्या प्रचाराचं भूमिपूजन करतात. हे प्रचाराचं भूमिपूजन आनंद आहे. तरी प्रधानमंत्र्यांचं नेहमी स्वागत होतं. मोदींच्या मुंबई दौऱ्यावरून सामनामधून केलेल्या टीकेनंतर भाजप नेते राम कदम यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. विरोधी पक्ष आणि माननीय उद्धव ठाकरेजी आणि त्यांचे नेते यांच्या टीकेला उत्तर आम्ही 38,000 कोटीच्या विकास कामांनी आज देतो. टीका करण्याचा काय अधिकार आहे ना? मेट्रोचं काम कुणी रखडवलं? स्वतःच्या अहंकारापोटी, इगोपोटी आज कोट्यावधी रुपये त्याचा भुर्दंड मुंबईकरांना सहन करावा लागतोय. एवढी वर्ष मेट्रो रखडण्याचं कारण कोण आहे? आपण आहात. माननीय उद्धव ठाकरेजी, आपण आणि आपले नेते, आपलं सरकार त्यावेळेचं जबाबदार आहे. नवीन सरकार आलं, ताबडतोब चक्र फिरली आणि आज मुंबईकरांना मेट्रो मिळते. पार्थ पवारांनी शंभूराजे देसाईंची भेट घेतल्यानंतर पार्थ पवार राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याचा आरोप पडळकर यांनी केला. शंभूराजेंची भेट कशासाठी घेतली हे मला माहीत नाही, परंतु पार्थ पवारांच्या मनामध्ये अस्वस्थ आहे. कारण त्यांचे दुसरे बंधू हे विधानसभेचे सदस्य दुसऱ्या जिल्ह्यात दुसऱ्या मतदारसंघात जाऊन झाले. ते आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. बारामती ॲग्रोसारखी संस्था त्यांच्याकडे आहे. त्यांच्याही मनामध्ये त्या बाबतीमध्ये खंत असेल. त्यांचा पराभव त्यांच्या जिल्ह्यामध्ये लोकसभेला जवळपास 2.5 लाखाच्या फरकानं दारुण पराभव झाला असेल. ते पण राजकीय कुठंतरी स्थिरता मिळावी यासाठी प्रयत्न करत असतील. उर्फीवर चर्चा करायला सरकारकडे वेळ आहे, मात्र शेतकऱ्यांचे फाटके कपडे त्यांना दिसत नसल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला. दुसऱ्या बाजूला सध्या जे काय महाराष्ट्रामध्ये नंगानाच सुरू आहे त्या उर्फीनं किती कपडे घातले आणि किती नाही घातले याच्यावर मात्र रोज चर्चा होतात. पण आमच्या शेतकऱ्यांच्या अंगात घालायला कपडेच नाही त्याच्याबद्दल मात्र सरकारमधले लोक बोलत नाही. उर्फीवर चर्चा करायला यांना वेळ आहे, उर्फीबद्दल मत व्यक्त करायला यांना वेळ आहे. दिवस रात्र सध्या महाराष्ट्रात उर्फीचं संकट आलेलं आहे असं सरकार भासवतंय. दुसरीकडे पीक विम्याची नुकसान भरपाई दिली नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावू असा इशारा तुपकर यांनी दिला. या सरकारला माझी विनंती आहे, सरकारमधल्या लोकांना विनंती आहे की कापूस पिकवणारा गावगाड्यातला शेतकरी आज आमच्या अंगावर घालायला कपडे नाही त्याच्याबद्दल सरकार कधी बोलणार आहे हा आमचा प्रश्न आहे. नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जर का मिळाली नाही आणि पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रामध्ये आगडोम शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आम्ही उसळवणार आहे. शिंदेंनी म्हटलं होतं मुख्यमंत्री झाल्यास शेतकरी आत्महत्या कमी होतील, पण पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्या वाढल्याचं तुपकर यांनी सांगितलं. अगोदर घोषणा झाली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं मी मुख्यमंत्री झालो की आत्महत्या थांबतील, पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर आत्महत्या शेतकऱ्यांच्या पश्चिम विदर्भामध्ये वाढलेल्या आहेत. राष्ट्रवादीत पार्थ पवारच काय तर कुणीही अस्वस्थ असण्याचं काहीच कारण नाही असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी पडळकरांचा दावा खोडून काढला. मला इथल्या स्थानिक राजकारणाची काही माहिती नक्कीच नाही. स्वर्गीय भारतनानांचं योगदान गेले अनेक वर्ष पंढरपूर गंगागडच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काही निश्चितपणे राहिलं. त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने या परिसराची सोलापूर जिल्ह्याचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक मोठ्या प्रमाणावर झाली. नेमका त्यांच्या चिरंजीवानी काय निर्णय घेतला ते मला माहिती नाही. इथल्या तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या निर्णयाच्या बद्दलची सुद्धा माहिती नाही. परंतु सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. पवार साहेबांचं या जिल्ह्याशी योगदान
हे सुरुवातीला मंत्री झालेला या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. हा जिल्हा पवारसाहेबांच्या विचाराला मोठ्या प्रमाणावरती मानणार असल्यामुळे कोण इकडे तिकडे गेलं तरी त्याचा फारसा फरक पडला असं मला स्वतःला करावं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं सुरू होणाऱ्या कार्यक्रमात सर्वच पक्षांना सामावून घ्यायला पाहिजे होतं असंही तटकरे म्हणाले. एक असं आहे की आज पंतप्रधान आपल्या राज्यामध्ये येत आहे, त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच नक्की त्या ठिकाणी आहे. वेगवेगळ्या प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू होणाऱ्या आरोग्यविषयक सेवेच्या बाबतीमध्ये उद्धवजींना निमंत्रण आहे की नाही मला माहीत नाही. खरं तर काही कार्यक्रम हे पक्षाच्या पलीकडचे असतात आणि विशेष करून बाळासाहेबांच्या नावाने एखादा नवीन उपक्रम तो सुद्धा आरोग्य सेवेचा राज्य सरकार करत असेल तर मला असं वाटतं की मोठ्या मनाने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना बोलवणं हे सरकारचं सुद्धा कर्तव्य त्या ठिकाणी ठरत असतं. नेमकं या प्रकरणामध्ये काय याची पूर्णपणाने मला माहिती नाही. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी शरद पवारांना बोलावण्याचा मोठेपणा दाखवणं गरजेचं होतं, पण काहींची मनं छोटी असतील असंही मत तटकरे म्हणाले. एक असं आहे की महाराष्ट्रातल्या भारतीय खेळाशी आणि महाराष्ट्राच्या मातीच्या खेळाशी पवारसाहेबांचं अतूट असं नाही. राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असतील, खो खो संघटनेचे अध्यक्ष असतील, कबड्डी संघटनेचे अध्यक्ष असतील, या साऱ्या महाराष्ट्राच्या मैदानी खेळाला खऱ्या अर्थाने राजश्रय प्रतिष्ठा ती केवळ आणि केवळ पवारसाहेबांच्यामुळेच त्या ठिकाणी मिळालेली आहे. अशा वेळेला महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या निमित्ताने पवारसाहेबांना बोलवलं गेलं असतं तर ते सर्वाधिक उचित त्या ठिकाणी निश्चितपणे ठरलं असतं. मोदींनी देश परदेशात दबदबा निर्माण केलाय. मुंबईकरांना मोदींची उत्सुकता आहे असं शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे म्हणाले. प्रधानमंत्रीमध्ये देशामध्ये नव्हे तर देशाच्या परदेशामध्ये विदेशामध्ये सुद्धा खूप मोठा दबदबा केल्याने देशामध्ये विकास कामांची गंगाच आणलेली आहे. आणि मुंबईमध्ये सुद्धा आज 6,000 कोटींचे विकास कामाचं भूमिपूजन ते करणार आहेत. त्यामुळे आम्हाला मुंबईकरांना फार त्याची उत्सुकता लागून राहिली. गिरे फिरवी टांग उपर अशी संजय राऊतांची अवस्था झाली असल्याचं प्रकाश सुर्वे म्हणाले. संजय राऊत हे जेलमधून आल्यापासून त्यांची मानसिकता थोडीशी बिघडलेली आहे असं मला वाटतं. त्यांच्याबद्दल 2 शब्दात बोलायचं झाला, गिर गया लेकिन टांगे ऊपर, हा त्यांचा विश्लेषण आहे त्यांच्याबद्दल. मुंबईच्या विकास कामांचे श्रेय भाजप आणि शिंदे गट घेत आहे असा आरोप महेश तपास यांनी केला. मुंबई की नई मेट्रो लाइन और इतर विकास कामों का उद्घाटन आज होने जा रहा है, लेकिन ये सारा ही विकास भारतीय जनता पार्टी ने किया, शिंदे गुट ने किया, ऐसा जो बताया जा रहा है पूरी तरह से बेबुनियाद है, गलत है. ये विकास सरकारी योजनाओं का है. ये विकास के लिए पैसे सरकार ने दिए. मुंबई महापालिका हो, MMRDA हो, राज्य शासन हो या केंद्र शासन हो, इनका पैसा है. ये किसी भी भारतीय जनता पार्टी का या शिंदे गुट का पैसा नहीं है. महाविकास आघाडीनं मुंबईच्या विकास कामाला नेहमी प्राधान्य दिल्याचं महेश तपास यांनी म्हटलंय. महाराष्ट्र में जब महाविकास आघाड़ी की सरकार थी तभी भी मुंबई के विकास के लिए महाविकास आघाड़ी ने किसी भी प्रकार की निधि की कमतरता नहीं होने दी. कोरोना काल में भी सारे विकास कामों को प्राधान्य रूप से निधि दिया गया और मुंबई का हित सिर्फ महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी सरकार ने देखा. राज्याच्या आणि मुंबईच्या विकास कामाबाबत महाविकास आघाडीनं कुठल्याच प्रकारची राजनीती आणि श्रेयवाद घेतला नसल्याचं महेश तपासे म्हणाले. किसी प्रकार की राजनीति महाविकास आघाड़ी ने नहीं की, किसी प्रकार का श्रेयवाद महाविकास आघाड़ी सरकार ने नहीं किया. लेकिन आज भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट श्रेयवाद की लड़ाई में लगे हुए हैं. सिर्फ राजनीति कर रहे हैं. विकास कामों के आड़ में राजनीति करना ये भारतीय जनता पार्टी और शिंदे गुट का काम है. 25 वर्ष मुंबईचा विकास सोडून खड्ड्यात टाकण्याचं काम ठाकरेंनीच केलं असा आरोप किरण पावसकरांनी केला. आता टीका टिप्पणी करत आहेत, त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जे काही ते म्हणाले की रेघोट्या मारायला आल्यात त्यांनी केलेली कामं, कारण इकडच्या मुंबईच्या रस्त्यावर खड्डे करण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे. तर त्या कामाला सुधारण्यासाठी म्हणून येत आहे. त्या कामाची 11,000 करोडची जरी कामं असतील तरी ते कॉन्क्रिटीकरण कसं करता येईल, भविष्यामध्ये पुन्हा खड्डे कसे पडू नयेत, तर 25 वर्ष खड्ड्यात टाकण्याचं काम त्यांनीच केलेलं आहे.
जी काय आता रुग्णालयाचे उद्घाटन होणार आहेत मागच्या 25 वर्षात ते करू शकले नाहीत, म्हणून या आत्ताच्या येणाऱ्या काळामध्ये ही रुग्णालय कशी अत्याधुनिक होतील त्यासाठी हे त्यांचंच कर्म आहे. आम्ही फक्त ते रिपेअर करतोय आता. रस्ते कामात विरोधकांना टक्केवारी मिळत नसल्यानं सरकारवर खोटे आरोप करत असल्याचा घणाघात प्रताप सरनाईकांनी केला. आरोप तर विरोधक म्हणून ते करतच राहणार. तुम्ही सत्तेवर 25 वर्ष होते, तुम्हाला कोणी सांगितलेलं हे काम करू नका, परंतु आमच्या सरकारनं करायचं ठरवलं. त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी जर त्याला विरोध करत असाल तर फक्त टक्केवारी ह्या प्रकरणामध्ये कुणालाही काही मिळणार नाही, म्हणून हे आरोप प्रत्यारोप होत चालले. माझ्यावर 1.5-2 वर्षांपासून आरोप केले, मी चौकशीला पूर्ण उत्तरं दिली, माझ्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचं अनिल परब म्हणाले. हे कोर्टाने दिलेला निर्णय आणि एकदा कोर्टाने कुठला निर्णय दिला की त्याच्यावरती टिप्पणी करणं बरोबर नाही. कोर्टानेच म्हटलंय ना, मी काय म्हणायची गरजच नाही. कोर्ट सर्वोच्च आहे. सर्वोच्च एखादं व्यासपीठ एखादी गोष्ट जेव्हा बोलते त्यावेळेला ती मान्य करायला पाहिजे. माझ्यावर गेले 1.5 वर्ष 2 वर्ष ज्या पद्धतीने आरोप करतात, माझी चौकशी जिथे जिथे मला बोलवलं जातं तिथे तिथे मी जातो, त्यांना उत्तर देतो. अजूनपर्यंत त्याच्यामध्ये कुठेही काही प्रगती नाही. आता ह्याचा निष्कर्ष आपण काढायचा. हिंदू संस्कृती कुणाच्या विरोधात नाही, पण लव्ह जिहाद सारखी प्रकरणं उघड झाली तर त्याला विरोध करण्याचं आव्हान शिवेंद्रराजेंनी दिलं. हिंदू धर्म किंवा हिंदू संस्कृती ही आपण कुणाच्या विरोधात नाही, पण शेवटी धर्मावर आणि वेगवेगळ्या पद्धतीनं या धर्माचे जर तुकडे करून त्याच्यातनं कोण जर वेगळी प्रथा परंपरा आणि लव्ह जिहाद सारखे घटना जर घडत असल्या तर शेवटी रस्त्यावर उतरणं आणि त्या गोष्टीला सामोरं जाणं, संकटांना सामोरं जाणं हे काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. राज्यात सध्या खऱ्या इतिहासाची तोडमोड करून वेगळा इतिहास तरुणांसमोर आणला जातोय असा आरोप शिवेंद्रराजेंनी केला. आज एक नवीन पद्धत सुरू झाली आहे. कुणी मुक्त आणि इतिहास कसाही तोडायचा, मोडायचा, काही करायचं आणि एखादं वक्तव्य करून टाकायचं आणि ते वक्तव्य झाल्यानंतर समाजामध्ये तेढ निर्माण करायची ही एक सध्या फॅशन झालेली आहे असं मला तरी वाटतं. खरा इतिहास जो आहे तो बाजूला ठेवायचा आणि तरुण पिढीला वेगळं काहीतरी सांगायचं, ज्याचा उल्लेख आता विक्रमजी पावसकरांनी केला.